दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 19 मार्च रोजी रात्री अकोले तालुक्यातील धामणगाव पाट इथं मारहाण करीत दरोडा टाकल्याची घटना घडली होती। पोलिसात गुन्हाही दाखल झाला। या घटनेची गंभीर दखल घेत श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहन बोरसे यांच्याशी चर्चा करीत या गुन्ह्याची उकल करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालय व अकोले पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचं संयुक्त पथक गठीत केलं। या पथकानं आठवडाभराच्या आत मारहाण करीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद केली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी या पथकाचं कौतुक केलंय। दिनांक 19 मार्च रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास धामणगाव पाट येथील माधव भोर यांच्या घराच्या दरवाजावर लाथ मारून दरवाजा उघडून आत आलेल्या अनोळखी इसमांनी घरातील महिलांना धक्काबुक्की करून धमकावून त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र, कानातील सोन्याचे टॉप्स आदी दागिन्यांसह एक मोबाईल असे एकूण 1,10,000चा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी सुरेखा माधव भोर यांनी फिर्याद दिल्यानं अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 165/2026 भारतीय न्याय संहिता कलम 310(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याची तातडीनं उकल करण्यासाठी ॲडिशनल SP कार्यालयातील पोसई चारुदत्त खोंडे, हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, संतोष दरेकर, सचिन धनाड, संदीप दरंदले, पोलीस नाईक रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अकोले पोलीस स्टेशनचे पोसई विनोद खांडबहाले, हेड कॉन्स्टेबल रवींद्र वाकचौरे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, सुहास गोरे, मनोहर मोरे यांचं पथक गठीत करण्यात आलं। पथकानं सखोल चौकशी व बारकाईनं कौशल्यपूर्ण तसंच गोपनीय तपास करून हा गुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव इथं राहणाऱ्या बबुशा पिंग्या काळे याने त्याच्या साथीदारांसह केल्याचा निष्कर्ष काढला। बबुशा काळे हा साथीदारांसह सुरेगाव इथं लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानं पथकानं लागलीच सुरगावात जाऊन सापळा रचला। तिघे या सापळ्यात अलगद अडकले। त्यांची चौकशी करता त्यांनी त्यांचे नाव बबुशा पिंग्या काळे वय 22, शुभम पिंग्या काळे वय 20 व रवी लाला भोसले वय 50 सर्व राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलंय। अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। इतकंच नव्हे तर अशाच प्रकारचे गुन्हे नाशिक व पुणे जिल्ह्यातही केल्याचं कबूल केलंय। ताब्यातील तिघांना पुढील तपास कामी अकोले पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय। पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनात अधिकचा तपास सुरू आहे। नौशाद शेख, दक्ष पोलीस न्यूज, श्रीरामपूर।